तर मुलांनो, दुसरीचा घरच्या अभ्यासाचा गणित विषयाचा आजचा आपला 50वा दिवस आहे. आपण आज घड्याळ वाचन शिकत आहोत. 5 दिवस झालं, 6वा दिवस आहे. आज आपण घड्याळ वाचण्यासोबत काढणार सुद्धा आहोत. आज आपल्याला 12 घड्याळ काढायचे आहेत. त्याच्यासाठी पहिल्यांदा बांगडी घ्यायची सगळ्यांनी. बांगडी, पेन्सिल, इरेजर, पट्टी घेऊन घड्याळ काढायसाठी बसायचं आहे. मोबाईल लांब ठेवायचा, पट्टी जवळ मोबाईल लांब ठेवायचा आणि अभ्यास गणिताचा हा सकाळी उठून करायचा शक्यतो. आणि आज आपण काय शिकणार आहोत? 1.15, 2.15, 3.15, 4.15, 5.15, 6.15, 7.15, 8.15, 9.15, 10.15, 11.15, 12.15 हे आज आपल्याला घड्याळ एवढे काढायचे आणि शिकायचं सुद्धा आहे. ठीक आहे. आता एवढे घड्याळ काढायची काय गरज आहे वाटत असेल तुम्हाला, पण मुलांनो, एखादी गोष्ट आपण काढली, लिहिली की ती आपली जास्त दिवस स्मरणात राहते. म्हणून हे मुद्दा मी तुम्हाला घड्याळ काढायला लावत आहे. ठीक आहे मुलांनो, आता सगळ्यांनी बांगडी घेऊन बसायचे. आपल्याला घड्याळ काढायचे, खूप घड्याळ काढायचे. सगळ्यांनी बांगडी घेतली का पटकन उठायचं आणि फास्ट जाऊन बांगडी घेऊन यायचं. बांगडी घेऊन आल्यानंतर माझ्यासोबत तुम्ही आता घड्याळ काढायचे. सगळ्यांनी आपण घड्याळ काढणार आहोत. सगळ्यांनी बांगडी घेऊन बसायचे. घेतली का? ठीक आहे, चला काढूत आपण. आता बघा, बांगडी घेतली आणि मी गोल काढलं. किती वाजलेत बघा आता? 12 घड्याळ काढले. 12, 6, 3, 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10 आणि 11 हे झालं आपलं घड्याळ. आता आपल्याला किती काढायचे, किती वाजलेले काढायचे घड्याळामध्ये? आपल्याला काढायचे आहेत 12:15 वाजले. तास काटा 12वर, 12 वाजले. आणि मिनिट काटा 3वर. मिनिट काटा जेव्हा 3वर असतो, तास काटा 12वर, मिनिट काटा 3वर असतो, तेव्हा किती वाजलेले आहेत? 12 वाजलेले आहेत. मग आता छोटा काटा आपल्याला कुठं काढायचा आहे? 3वर काढायचे. मोठा काटा 3वर काढायचे आणि छोटा काटा 12वर काढायचे. छोटा काटा म्हणजे तास काटा. तास काटा 12वर आणि मिनिट काटा 3वर. किती वाजलेले आहेत? 12:15. 12:15. किती वाजलेत आता? 12:15 वाजलेले. किती सोपं आहे बघा बरं घड्याळ काढायचं. आता अजून एक घड्याळ काढू आपण. सगळ्यांचं हे झालं का काढून? आता बघा, तास काटा 1वर आहे. तास काटा 1वर आणि मिनिट काटा 3वर आहे. छोटा काटा म्हणजे 1 तास काटा 1वर आहे आणि मिनिट काटा 3वर आहे. म्हणजे किती वाजलेले आहेत? 1:15. किती वाजलेले? 1:15. चला आपण काढूयात. काढलं. वरती अशा 4 खुणा करून घेतल्या मी. 12, 6, 9, 3, 1, 2, 4, 5, 7, 8, 10 आणि 11 हे झालं माझं घड्याळ त्या काढून झालेले. आता तास काटा कितीवर काढायचे आपल्याला? 1 वाजलेले. तास काटा म्हणजे छोटा काटा 1च्या किंचित पुढे घ्यायचा. छोटा काटा 1च्या थोडं किंचित पुढे घेतलेला आहे आणि मिनिट काटा बरोबर 3वर घेतलेला आहे. मोठा काटा म्हणजे मिनिट काटा 3वर घेतलेला आहे. आता किती वाजलेले आहेत बघा? 3:15 वाजलेले आहेत. अरे चुकलं. 1:15 वाजलेले आहे. तास काटा 1वर, मिनिट काटा 3वर. किती वाजलेले आहेत? 1:15. काय म्हणणार आहे आपण? 1:15. 15 मिनिट म्हणजे 1:15. 15 मिनिट म्हणजे किती? 1:15 वाजलेलं आहे. आता चला लिहिते मी इथं 1:15. किती वाजलेलं आहे? 1:15. आता अजून एक घड्याळ काढते मी.
चला आता अजून एक घड्याळ काढू. आता इथे बघा किती वाजलेले आहेत. तास काटा 2 वर आहे आणि मिनिट काटा 3 वर आहे. मिनिट काटा 3 वर. 3 वरच का बरं सव्वा म्हणायचं? कारण की 5 एक 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15. 15 मिनिट म्हणजे सव्वा. 60चा चौथावा भाग म्हणजे सव्वा. 15 मिनिट म्हणजे सव्वा. आता किती वाजलेले आहेत? 1:15. आधी काटे काढून घेते. 12, 6, 9, 3, 1, 2, 4, 5, 7, 8, 9, 10, 11. आता इथे बघा तर 2:15 वाजलेले आहेत. किती वाजलेले आहेत? 2:15. आता आपण तास काटा किती मग छोटा काटा कितीवर काढणार आहेत? 2च्या किंचित पुढे घ्यायचा. 2च्या किंचित पुढे घेतलेला आहे छोटा काटा आणि मोठा काटा आपल्याला मोठा काटा म्हणजे मिनिट काटा 3 वर घेतलेला आहे. मिनिट काटा 3 वर आणि छोटा काटा 2 वर घेतलेला आहे. आता हे किती वाजलेले आहेत? 2:15 वाजलेले आहेत. किती वाजलेले आहेत? 2:15. आता अजून एक घड्याळ काढू आपण. तर मी अजून एक घड्याळ काढत आहे. माझी डब्याची वही भरली रे मुलांनो, म्हणून मी ही अशी वही घेतलेली. बॉक्सची वही संपली माझी तुम्हाला शिकून. आता इथं बघा 12, इथं 6, 9, 3, 1, 2, 4, 5, 7, 8, 10 आणि 11. तर तास छोटा काटा घेते मी. किती वाजलेले? 3:15. तास काटा 3 वर आहे आणि मिनिट काटा 3 वर आहे म्हणजे 15 मिनिट झाले. 3 वाजून 15 मिनिट. 3 वाजून 15 मिनिट म्हणजे किती झाले? 3:15 वाजलेले. 3 वाजून 15 मिनिट म्हणजे किती? 3:15 वाजलेले आहेत बघा. आता 3 वर तास 3च्या किंचित पुढे आपल्याला तास काटा घ्यायचा आहे आणि 3 वर मिनिट काटा घ्यायचा आहे. मग हे किती वाजलेले आहेत? 3:15. किती वाजले म्हणतो आपण याला? 3:15 वाजलेले आहेत. 3 वाजून 15 मिनिट म्हणजे 3:15 वाजलेले आहेत. तर झालं का सगळ्यांचं? 3:15 वाजून झाले का? तास काटा किंचित पुढं पाहिजे बघा. किंचित मिनिट काटायचं थोडं पुढं पाहिजे कारण की 3 वाजून गेलेले आहेत. 15 मिनिट झालेले आहेत म्हणून करेक्ट तास काटा 3 वर येणार नाही. 3च्या थोडंसं पुढे येणार आहे. चला मी अजून एक घड्याळ काढणार आहे. खुणा केल्या 12, 6, 9, 3, 1, 2, 4, 5, 7, 8, 9, 10 आणि 11. हे झाले 11. तर आता इथं मध्यभागी आपण टिपका घेतलेला आहे. किती वाजलेले आहेत बघा. तास काटा 4 वर आहे आणि मिनिट काटा 3 वर आहे. तास काटा 4 वर, मिनिट काटा 3 वर म्हणजे 4 वाजून किती मिनिट झालेले आहेत? 5 एक 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15. 4 वाजून 15 मिनिट झालेले आहेत. 4 वाजून 15 मिनिट म्हणजे किती? 4:15 वाजलेले आहेत. आता 4:15 वाजले म्हणून मी काय करणार आहे? तास काटा आहे ना किंचित 4च्या पुढे घेणार आहे. तास काटा म्हणजे छोटा काटा. तास काटा 4 वर आहे तर मिनिट काटा आपला 3 वर राहणार आहे. मिनिट काटा म्हणजे मोठा काटा. तर आता किती वाजलेले आहेत ह्या घड्यामध्ये? 4:15 वाजलेले आहेत. तर आपण अजून एक गोल काढू. सोबत वाटल्यास मम्मीला घ्या, मम्मी जरा मदत करू लागेल तुम्हाला. बारा, 6,
9 3 1 2 4 5 7 8 10 आणि हे 11. तर मध्ये हे घेतलं मी, मधला सेंटर घेतला. आता किती वाजलेले आहेत बघा, आता 5:15 झालेले आहेत. तास काटा 5 वर आहे आणि मिनिट काटा 3 वर. 3 वर मिनिट काटा आहे म्हणजे 15 मिनिट झाले. 10 5 1 5 5 2 10 5 3 15 15 मिनिट झालेले आहेत. आणि तास काटा 5 वर आहे म्हणजे 5 वाजून 15 मिनिट. यालाच काय म्हणतो आपण, 5:15 वाजले. काय म्हणतो, 5:15 वाजले. आता तास काटा म्हणजे छोटा काटा 5 वर राहणार आहे, 5च्या किंचित पुढं. आणि मोठा काटा म्हणजे मिनिट काटा हा 3 वर राहणार आहे. तर किती वाजलेले आहेत ह्या घड्यामध्ये, 5:15. आणि इथं लिहायचं राहिलं ना, इथं किती वाजलेत, 2:15. 2:15. ह्या घड्यात किती वाजलेत, 3:15. ह्या घड्यात किती वाजलेत, 4:15. ह्या घड्याळात किती वाजलेत, 5:15. चला अजून एक घड्याळ काढायचे आपल्याला. दोन घड्याळ काढायचे म्हणून 2 रिंग मी एकदाच मारून घेतले. आता बघा 6:15 झालेले. तास काटा 6 वर म्हणजे 6 वाजून गेलेत. 6 वाजून किती मिनिट झालेत, 5 1 5 5 2 10 5 3 15. 6 वाजून 15 मिनिट झालेत. 6 वाजून 15 मिनिट झाले. 15 मिनिट झाले की 6:15 म्हणायचं, एवढं लक्षात ठेवा. 15 मिनिट झाले की 6:15 म्हणायचं. 6 वाजून 15 मिनिट झाले म्हणून ह्याला किती म्हणणार आपण, 6:15 वाजले. आता 6:15 काढायचे आपल्याला घड्याळामध्ये. 12 6 9 3 1 2 4 5 7 8 9 10 आणि हे 11. आता मग किती वाजले आपले, 6:15. 6:15ला मी तास काटा कुठे घेणार, मग 6च्या किंचित पुढे घेणार आहे. कारण की 6 वाजून गेलेले आहेत, 15 मिनिट झालेत ना, म्हणून 6च्या थोडासा पुढे घ्यायचा. आणि मिनिट काटा हा 3 वर घ्यायचा. मिनिट काटा 3 वर घेतलेला आहे आणि तास काटा हा 6च्या थोडं पुढे घेतलेला आहे. आता हे किती वाजलेले आहेत ह्या घड्याळामध्ये, 6:15. किती वाजलेत, 6:15. तास काटा 6 वर, मिनिट काटा 15 वर. किती वाजलेत, 6:15 वाजलेले आहेत. या घड्याळामध्ये बघा किती वाजलेले आहेत. तास काटा 7 वर आहे. पहिल्यांदा तास काटा पाहतो आपण, घड्याळ वाचन करत असताना तास काटा पाहतो. तर तास काटा किती वर आहे, 7 वर आहे. आणि मिनिट काटा किती वर आहे, 3 वर. म्हणजे 7 वाजून 5 1 5 5 2 10 5 3 15. 7 वाजून 15 मिनिट झालेले आहेत. 7 वाजून 15 मिनिट झालेले आहेत. 7 वाजून 15 मिनिट झाले म्हणजे किती, 7:15 वाजले. किती वाजले, 7:15. चला आता आपण 7:15 काढू घड्याळामध्ये. 12 6 9 3 1 2 4 5 7 8 10 11. आता तास काटा आपला किती वर असणार आहे, 7 वर असणार आहे. सात वाजून 15 मिनिट. किती झाले, 7 वाजून 15 मिनिट झाले. त्याला काय म्हणणार आपण, 7:15. किती वाजलेत, 7:15.
7 वाजून 15 मिनिट. 7 वाजून 15 मिनिट म्हणजे किती? 6:15. तर झालं का तुमचं? थोडंसं जर राहिलं असेल तर काय करायचं? आपला व्हिडिओ संपल्यानंतर राहिलेले घड्याळ पूर्ण करा. खालचं हे लिहून घ्या. हे खालचं लिहून घेतलं की काय होतं तुम्हाला? नंतर तुम्ही काटे काढू शकतात. 12:15, 1:15, 2:15, 3:15, 4:15, 5:15, 6:15, 7:15 हे नंतर तुम्ही काढू शकतात. आधी फक्त ह्याच्या खाली हे लिहून घ्या म्हणजे नंतर तुम्ही काटे काढचाल. आता पुढचं घड्याळ घेऊ. आता या घड्याळात किती वाजलेत बघू आपण. 8 वाजून 15 मिनिट झालेले आहेत. 8 वाजून 15 मिनिट. तास काटा कितीवर आहे? 8 वर आहे. पहिल्यांदा आपण कोणता काटा बघतो? तास काटा. तास काटा 8 वर आहे आणि मिनिट काटा 3 वर आहे. 3 वर आहे म्हणजे 5 × 5 5 2 10 5 3 15. 15 मिनिट झाली म्हणजे 6 मिनिट झाले. 8 वाजून 15 मिनिट म्हणजे 7:15 वाजले. किती वाजले? 7:15. आता घड्याळात आपण 7:15 काढू. 12 6 9 3 1 2 4 5 6 7 8 9 10 11. इथे येणार मध्ये काटा. पुन्हा 7:15. 8 वाजून 15 मिनिट. 7:15. किती वाजलेले आहेत? 8 वाजून 15 मिनिट म्हणजे 7:15. पुढे बघा. 12 6 9 3. 7:15 काढले का सगळ्यांनी? अरे चमकायले घड्याळ इथं घेते. आता इथं ह्या घड्याळामध्ये बघा तास काटा 9 वर आहे म्हणजे 9 वाजून गेलेत. 9 वाजून किती मिनिट वाजलेत? 10 झालेत. 5 × 5 5 2 10 5 3 15 वाजले झालेत. 9 वाजून 15 मिनिट म्हणजे किती? 15 मिनिट म्हणजे 7:15. डोक्यात फिट करा. 15 मिनिट म्हणजे 7:15. 9 वाजून 15 मिनिट झाले म्हणजे 9:15 झाले. किती झाले? 9:15. तर आता आपण इथे घड्याळामध्ये 9:15 काढू. हा झाला मिनिट काटा आणि हे तास काटा आणि हा मिनिट काटा. थोडासा 9चा काटा हा पुढे असतो आणि 3चा काटा 3 वर असतो. त्याच्यामुळे घड्याळाचे 2 समान भाग होत नाहीत 9:15ला. झालं का काढून तुमचं? पुढे बघा 10:15 झालेत. इथं बघा 12 9 3 नाही इथं 6 येते ना. 12 6 3 9 1 2 4 5 7 8 10 आणि हे 11. आता किती वाजलेले आहेत? 10. आपण पहिल्यांदा कोणता काटा बघतो? तास काटा बघतो. तास काटा कुठे आहे? 10 वर आहे. 10 वाजून 15 मिनिट झालेले आहेत. 5 × 5 5 2 10 5 3 15. 10 वाजून 15 मिनिट झालेले आहेत. मग त्यालाच काय म्हणतो आपण? 10:15 वाजले. किती म्हणतो? 10:15 वाजले. आता तास काटा हा 10च्या किंचित पुढे असणार आहे आपला आणि मिनिट काटा हा 3 पर्यंत जाणार आहे. किती वाजले आहेत? 10:15. तुम्हाला काही तेवढं छान काढता येणार नाही किंवा चुकलं चुकू द्या, पण तुम्ही ह्या आकृत्या काढल्यामुळे तुमच्या डोक्यात फिट बसेल घड्याळ की 11:15 10:15 4:15 कसं वाजले ते. म्हणून चुकलं तर चुकू द्या. वेडी वाकडी आकृती त्याच कशी पण येऊ द्या, पण काढायचीच आहे तुम्हाला. 8:15 वाजले. इथं 9:15 वाजले.
10:15 वाजले. इथं वाजले 12, 6, 9, 3, 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि हे 11. आता ह्या घड्याळामध्ये किती वाजले? 10:15. 10च्या किंचित काटा पुढं आणि हे 15 मिनिट. 10:15. 10:15 झालेले. किती वाजलेले? 10:15. 10:15. अरे डबल झाले की 10:15. 10:15 इथं झालं होतं. आता बघा किती वाजले. तास काटा कितीवर आहे? 11वर आहे. म्हणजे 11 वाजून गेलेत. आणि मिनिट काटा 3वर आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. 11:15 झालेत. म्हणजे किती वेळ झाला? 11:15 वाजलेत. बघा ह्या घड्याळामध्ये किती वाजले? 11:15. म्हणजे मी तास काटा हा 11च्या किंचित पुढे घेणार आहे आणि मिनिट काटा हा 3वर घेणार आहे. हे किती वाजलेले आहेत? 11:15. तर सगळ्यांना समजलं? चला आता 6 सगळ्यांनी मिनिट काट्याकडे पाहायचे. करेक्ट 6 वाजलेले आहेत. बघा तास काटा 6वर आहे, मिनिट काटा 12वर आहे. करेक्ट किती वाजलेले आहेत? 6 वाजलेले आहेत. आता सगळ्यांनी हे काढत काढत मिनिट काट्याकडे पण लक्ष द्यायचंय. आता मिनिट काटा आपला पळायला लागलाय पुढं. 6:01 झाला, 6:02 झाले, 6:03 झाले, 6:04 झाले, 6:05 झाले, 6:06 झाले, 6:07 झाले, 8 मिनिट, 9 मिनिट आणि हे 10 मिनिट. 11 मिनिट झाले, 12 मिनिट झाले, 13 मिनिट झाले, 14 मिनिट झाले आणि हे 6:15 झाले. म्हणजे करेक्ट किती वाजले? 6:15 वाजलेत. 6:16 झाले, 6:17 झाले, 6:18 झाले, 6:19, 6:20 झाले, 6:21, 6:22 झाले, 6:23, 24 मिनिट आणि 6:25, 6:26 झाले, 6:27, 6:28 झाले, 6:29, 6:30, 6:31, 6:32, 6:33, 6:34 आणि 6:35 झालेले. 6:36 झालेत, 6:37 झाले, 6:38 झाले, 6:39 झाले आणि 6:40 झाले. 6:41, 6:42, 6:43, 6:44 झाले आणि 6:45. म्हणजेच किती झाले? 6:45 वाजलेले आहेत. किती वाजलेले आहेत? 6:45. 6:46, 47 झालेत, 48 झाले, 6:49 झाले आणि 6:50 झाले, 6:51 झाले, 6:52 झाले, 6:53 झाले, 6:54 झाले आणि 6:55 झालेले आहेत. 6 किती मिनिट झाले? 55 मिनिट. 6:56, 6:57 मिनिट, 6:58, 6:59 आणि 6:60 झाले. म्हणजे करेक्ट किती वाजलेले आहेत? आता 7 वाजलेले आहेत. किती वाजले? 7 वाजले. जेव्हा तास काटा 9वर असतो
मिनिट काटा 9 वर असतो तेव्हा 7:45 झाले, नाही 6:45 झाले. आणि तास काटा जेव्हा मिनिट काटा जेव्हा 6 वर असतो तेव्हा 6:30 झाले. मिनिट काटा जेव्हा 3 वर असतो तेव्हा 5:15 वाजले. ठीक आहे, सगळ्यांना समजलं?